तब्बल 4 वर्षांनंतर मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रात खुली पोहण्याची स्पर्धा संपन्न झाली। स्क्वेअर ऑफ या संस्थेने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। 14 विविध गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 250हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला। अपंग स्पर्धकांसाठी 4 विशेष गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून ही स्पर्धा 4 वर्ष बंद ठेवण्यात आली होती। कुठल्याही जलतरणपटूंसाठी समुद्रात आयोजित केली जाणारी स्पर्धा मोठं आव्हान असतं, त्यामुळे खऱ्या अर्थानं फिटनेसचा कस ठरू पाहणारी ही स्पर्धा ठरली। मुलांच्या गटात पुण्याच्या नील देशमुखनं तर मुलींच्या गटात ठाण्याच्या निधी शेट्टीनं ही स्पर्धा जिंकली। मला काय फारसा अनुभव नाहीये समुद्रामध्ये पोहायचा। आता मी दुसऱ्यांदाच पोहलोय, पण माझे कोचने मला खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळं पहिला आलो। यापुढे स्विमिंगमध्ये करिअर करायचा विचार आहे। चॅलेंज तसं काही नव्हतं, पण मी कधी आधी स्विमिंग केलं नाही। मला एक्सपिरियन्स म्हणून एकदा करायचं होतं। मी ट्राय केलं आणि फर्स्ट झाले। आम्ही कंटिन्युअस 1 तास स्विमिंग करायचो, त्याच्यामुळे इथे पण जरा हे फायदा झाला। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।